सांगलीत भाजप अंतर्गतच संघर्ष दिसतोय। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील आणि मिरजेतील भाजपचे बंडखोर नगरसेवक यांच्यात सांगलीत जुंपले। दोनदा संधी दिलेल्या बाजार बुणग्यांना आता ठेचायची वेळ आली आहे। तसंच उद्याच्या राजकारणात त्यांना घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा खासदार संजय काका पाटील यांनी दिलाय। तर कुठला नेता आलाय आम्हाला पाडायचं म्हटलं तर त्याच्या बाप जन्मी जमणारच नाही असं आव्हान बंडखोर माजी नगरसेवक सुरेश आवटी यांनी दिले। संधी दिली, आपला उपयोग करून घेतला, 2 वेळा स्टँडिंग मध्ये माणसं गेली, दोन्ही पोरांना स्टँडिंगचं चेअरमनशिप दिली आणि अशा शब्दाचा महिला भगिनी जेव्हा पुढे तेव्हा अशा अपप्रवृत्तींना ठेचायची वेळ आली। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आणि 100 आणि 1% परिसराला साफ ठेवून सांगतो की त्या पिता पुत्रांना उद्याच्या राजकारणामध्ये जी अपप्रवृत्ती आहे ती घरात बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ राहणार। त्यावेळेला आमची नेते आणि आमचा पक्ष असतो त्याच्या समोरची जनता, आमची जनता ठरते त्याच्यावरच आम्ही त्या भागात निवडून येत असतोय। जनतेने ठरलं की बाबा या नगरसेवकांना घरात बसवायचं तर ती जनता ठरवूया, जनतेने ठरलं या नगरसेवकांना निवडून आणायचं तर ती जनता ठरवूया। कुठला नेता इथं आला आणि आम्हाला पाडायचा प्रयत्न करतो म्हणला तर त्याला बाप जन्मात झाला म्हणून मी हे सांगतो।